नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नॉर्थ अमेरिका, जो आपला उत्तर अमेरिका खंड आहे, त्या खंडाची मॅपिंग करणार आहोत जगाच्या भूगोलाची. आणि आयोग दरवर्षी 2-3 प्रश्न जगाच्या भूगोलावरती विचारतोय. हक्काचे मार्क आहे आपले 5-6 मार्क, ज्यांचा कट ऑफ खूप कमीने मिस होतोय किंवा मग राज्यसेवा मुख्याला सुद्धा हा टॉपिक आहे. तर आयोगाची टेंडन्सी आहे याच्यावरती विचारायची. आणि जर सिलेबसला असेल तर का आपण करायचे नाही, छोटे छोटे टॉपिक जर आपण सोडत असेल, 2-2, 3-3 प्रश्न, जसं की एन्शियंट मिडीवल झाला, अं, तर बघा, हे 2 सब्जेक्ट मिळून जवळपास तुमचे 7 ते 8 प्रश्न राहतात. तर इथं कुठंतरी लॉस होतो, तर हे सब्जेक्ट करायला पाहिजे. तर बघूयात आपण उत्तर अमेरिका खंडाची मॅपिंग. त्याच्यामध्ये जे आपल्या सगळ्यात पहिले तर एक ओव्हरऑल नकाशा बघूयात. उत्तर अमेरिका दिसतं कसं. तर बघा, USA. तर पहिल्यांदा हे जे हा जो पार्ट होता त्याला अलास्का म्हणतात. हा पार्ट रशियाकडे होता, पण रशियाने याला USA ला सेल केला आणि मग हा USA झाला. त्याच्यानंतर मधात तुम्हाला इथं कॅनडा दिसेल, आणि मग नंतर इकडं खाली आपण जर बघितलं तर USA आपल्याला दिसून येतं. महत्वाचे 3-4 देश आहे. मेक्सिको त्याच्यात एक येतो, आणि इकडे ग्रीनलँड हे डेन्मार्कच्या ताब्यामध्ये आहे सध्या तरी. हे जे ग्रीनलँड जरी याच्या नावात ग्रीन असलं तरी इथं सगळा बर्फच आहे. आणि जे आईसलँड आहे त्याच्या नावामध्ये आईस आहे, पण तिथं सगळं ग्रीनरी म्हणजे गवताळ प्रदेश आहे. तर महत्वाचे देश आणि त्याच्या राजधानी आपण पहिले बघून घेऊयात. तर जो आपला अमेरिका आहे, US, त्याची राजधानी वॉशिंग्टन DC आहे. वॉशिंग्टन DC तुम्हाला कुठं दिसते बघा, एकदम पूर्वेकडच्या दिशेला, आणि याच्यावरती आपण म्हणू शकतो की कोस्टल रिजन मध्ये येते. आणि ऑस्ट्रेलियाची सुद्धा आपण कॅनबेरा बघितलेली, ती सुद्धा एकदम कोस्टल रिजन मध्ये होते. पुढे आपण कॅनडा बघूयात, ज्याच्या खूप रिसेंटली न्यूज मध्ये होतं. आपले जे रिलेशन आहे, फॉरेन रिलेशन, थोडेसे खराब चालू आहे. खलिस्तान मुवमेंट जी आहे त्या मुद्द्यावरनं. तर कॅनडाचं जी राजधानी आहे ती आहे ओटावा. पुढे ग्रीनलँड आहे. ग्रीनलँडची राजधानी नुक येते. आणि ग्रीनलँड सध्या कोणाच्या ताब्यात आहे, तर डेन्मार्कच्या ताब्यामध्ये आहे. आणि इथे एक छोटासा देश आहे कुबा म्हणून. जर तुम्ही हे जर बघितलं असेल, आय विल से दॅट की सॉरी, कम्युनिस्ट मुवमेंट, तर कम्युनिस्ट मुवमेंट मध्ये कुबाचं नाव वारंवार येतं. आणि कोल्ड वॉरमध्ये, जे आपण शीतयुद्ध म्हणतो, त्याच्यामध्ये कुबाचा वारंवार उल्लेख येतो. तर कुबाची जी राजधानी आहे ती हवाना. USA पूर्ण म्हणजे असं आपण म्हणतो ना की दारात बसलेलं आहे ते कुबा. तर हे आहे. पुढे, आणि ही जी मेक्सिको आणि USA ची बाउंड्री ना, इथं म्हणजे लोक हे खेळतात, ते फुटबॉल खेळतात, म्हणजे ओपन बाउंड्री आहे. पुढे, फॅक्ट्स ऑफ नॉर्थ अमेरिका. आता नॉर्थ अमेरिकेचे फॅक्ट्स काय आहे की हे संपूर्णपणे आहे ना, जे आपण उत्तर ध्रुव म्हणतो, नॉर्थ पोल, त्यात संपूर्णपणे उत्तर ध्रुवामध्ये येतं. 7 डिग्री नॉर्थ टू 85 डिग्री नॉर्थ. तर तुम्ही जो हा रिजन जर बघितला कॅनडाचा, तर इथं खूप थंडी असते. व्हिडिओ सुद्धा बघितले असेल, युट्यूब वरती रील्स बघितले असतील. तर संपूर्ण उत्तर ध्रुवामध्ये येतो हा. पुढे, हा 49 डिग्री जी चॅनल आहे ना, ते सेपरेट करतं USA आणि कॅनडाला. तुम्ही बघाल इथे, हे रिजन जो आहे तो सेपरेट करतो. ही जी बाउंड्री दिसते तुम्हाला रेड कलरची, हे 49 डिग्री चॅनल म्हणतो आपण. जसं की आपण अंदमान आणि निकोबारचं 10 डिग्री चॅनल बघितलं, डंकन पॅसेज, कोको पॅसेज बघितल्या, त्याप्रमाणे 49 डिग्री जो नॉर्थचा अँगल आहे तो USA आणि कॅनडाला सेपरेट करतो. पुढे काही फॅक्ट्स आहेत ते बघून घेऊयात. हायेस्ट पॉइंट नॉर्थ अमेरिका खंडामध्ये, उत्तर अमेरिका खंडामध्ये, माउंट मॅकिनले आहे, जो की अलास्कामध्ये येतो. अलास्का आपण रिजन बघितला की हा इथे येतो कॅनडाच्या वरच्या बाजूला. लोएस्ट पॉइंट म्हणजे सगळ्यात खालचा जर बघितला तर डेथ व्हॅली इन कॅलिफोर्निया. डेथ व्हॅली कॅलिफोर्निया ह्या रिजन मध्ये येतं. तर सगळ्यात लोएस्ट पॉइंट आहे. लॉंगेस्ट रिव्हर मिसोरी रिव्हर आहे, जी की USA मधनं जाते. या रिजन मध्ये मिसोरी रिव्हर आहे. आणि लार्जेस्ट सिटी जर बघितली तर मेक्सिको, मेक्सिको सिटी आहे. आणि लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक, सगळ्यात म्हणजे गोड्या पाण्याचं सगळ्यात मोठं सरोवर, तर ते आहे लेक सुपेरियर. हे 5 लेक आहे तिथं, लेक सुपेरियर, लेक मिशिगन, तर ते सुद्धा आपण बघणार आहोत. पुढे, आता सगळ्यात महत्वाचं रॉकी माउंटेनचं लोकेशन बघून घ्या. रॉकी माउंटेन येतं याच्या ह्या उत्तराखंडाच्या, आपण याला म्हणू शकतो की पश्चिम भागात येतं रॉकी माउंटेन. आणि रॉकी माउंटेनची फॅक्ट अशी की ते एक गडी पर्वत आहे. म्हणजे असे त्याचे आपण म्हणतो की कम्प्रेशन होऊन मग हा माउंटेन तयार झालेला आहे. आणि एक असतो
ब्लॉक माउंटेन, जो की टेन्शनने म्हणजे दोन इकडे इकडे झाल्यावरती जो तयार होतो तो ब्लॉक माउंटेन असतो. रॉकीज माउंटेन तुम्ही जॉग्राफीमध्ये वाचलं असेल की तो घडी पर्वत आहे. यंग फोल्डेड माउंटेन त्याला म्हणतात आणि अपाल्शियन माउंटेन इकडे आहे तो ओल्ड फोल्डेड माउंटेन आहे. म्हणजे हा जुना हा नवावाला. आणि जी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली पॅसिफिक रिंग ऑफ फायर ती ह्या रिजन मधनं अशी जाते खाली. अजून काय दिसतंय का? बाफिन आयसलँड, ज्यांचा अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल आहे किंवा मग आता जी 25 ची तयारी करताय तर त्यांच्यासाठी बाफिन आयसलँड खूप इम्पॉर्टंट आहे. मलिनोव्स्कीनी इथं काही संशोधन केलेले आहेत. तर ते तुम्हाला वारंवार बघायला दिसेल. देन ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कुठून कुठून जातं? तर ते फक्त आपण म्हणू शकतो की मेक्सिको आणि बहामस या दोन कंट्री मधनं जातं. बहामस हे कॅरिबियन कंट्री आहे, जे की दक्षिण अमेरिकेच्या वरचा जो रिजन आहे कॅरिबियन सी, त्याच्यामध्ये छोटे छोटे काही देश आहेत त्यांना कॅरिबियन कंट्रीज म्हणतो. तर बहामास आणि मेक्सिको या दोन देशामधनं आपण म्हणू शकतो की ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे जे की कर्कवृत्त आहे ते पास होतं. देन आहे पुढे हायेस्ट पीक इन रॉकी माउंटेन, म्हणजे सगळ्यात उंच ठिकाण जर म्हटलं आपण रॉकी माउंटेन, हा रॉकी माउंटेनचा रिजन सांगितला मी तुम्हाला. त्याच्यामध्ये माउंट इल्बर्ट हे सगळ्यात हायेस्ट पीक आहे. आपण आफ्रिकामध्ये सुद्धा बघितलं, टोक फ्लो म्हणून बघितलं होतं अटलास माउंटेन. आणि देन आता आपण नॉर्थ अमेरिकेचं बघतोय तर ते आहे माउंट इल्बर्ट म्हणून. आणि आपण ऑस्ट्रेलियाचं सुद्धा बघितलं होतं, थोडस नाव उच्चारायला अवघड होतं, कोस्को असं म्हणून होतं ते. देन पुढे आपण जर बघितलं रॉकी माउंटेन मध्ये हायेस्ट पीक तर माउंट एल्बर्ट येतो, कोलोराडो रिजन मध्ये ते येतं. पुढे इकडं तुम्हाला मी अपालेचियन माउंटेन सांगितलं, जे की ओल्ड फोल्डेड माउंटेन आहे, म्हणजे जुने घडी पर्वत आहेत. तर त्याचं लोकेशन बघा, लोकेशन जर बघितलं तर हे येतं पूर्व भागात उत्तर अमेरिकेच्या, आणि रॉकी माउंटेन जर बघितलं तर ते वेस्टर्न रिजन मध्ये येतं. मी तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात ह्या गोष्टी देतोय, याचा एकच उद्देश आहे की तुम्हाला हे व्हिज्युअली इम्पॅक्ट करेल, म्हणजे व्हिज्युअली लक्षात राहील. ऑडिओ देण्यात सुद्धा काही प्रॉब्लेम नव्हता, म्हणजे तेवढं इम्पॅक्टफुल राहणार नाही. फक्त एकच रिक्वेस्ट आहे की ज्या मी तुम्हाला पीडीएफ शेअर केल्या तर प्रॉपरली बघा, वारंवार रिवाइज करा. एकदा जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला आणि नंतर त्याच्यातनं नुसतं जर लोकेशन बघितले आणि मी मॅप त्याच्यासाठीच दिले, कलरफुल मॅप आहे आणि प्रॉपर कव्हर केलेलं आहे, तर तुमचं वर्ल्ड जॉग्राफी चांगल्या पद्धतीने कव्हर होईल. पुढे हायेस्ट पॉईंट कोणता आहे तर माउंट मिचेल, अपालिशन माउंटेन मधला. कोणता? माउंट मिचेल म्हणून. आपण वरती माउंट एल्बर्ट बघितला रॉकीज मधला, आणि माउंट मिचेल बघितला अपालिचियन माउंटेन मधला. देन कॅनडियन शिल्ड म्हणून, ही कन्सेप्ट शिल्ड काय असते ही तुम्ही जॉग्राफीच्या टीचरला विचारायची. कॅनडियन शिल्ड नावाची कन्सेप्ट असते, तर ती पुढे दिसते तर तुम्हाला हा रिजन तो पूर्ण दिसून येतो. ऍक्च्युली काय असतं, क्रॅटन असतं ते, शिल्ड आणि प्लॅटफॉर्म हे दोन रिजन त्याच्यामध्ये येतात. आणि जॉग्राफी बेसिक आहे एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्ड, त्याच्यामध्ये तुम्हाला रीड करायचं आहे. जर अजून बघायचं असेल तर इथं मी तुम्हाला दिलेलं आहे इन्फॉर्मेशन, तर ती बघून ठेवू शकता तुम्ही. हा, आपण जर जॉग्राफिकली गेलो आणि त्याचं जर डिव्हिजन करायचं झालं तर जो कॅनडाचा रिजन आहे वरचा, तो टुंड्रा रिजन मध्ये येतो. आणि खूप थंडी असते, मी तुम्हाला अगोदर सांगितलं. ही कॅनडियन शिल्डचा रिजन आहे. इथं बोरियल फॉरेस्ट टायगर रिजन आहे. अपलेशन माउंटेन रेंज आपण बघितली. त्याच्यानंतर आपल्याला इथं टेम्परेट कॉनिफरस फॉरेस्ट सुद्धा दिसायला भेटतात. टेम्परेट सवाना सुद्धा आहे. आणि इथे आपण आयकेस प्रेरीज बघितलेलं आपण इथे, जे ट्रॉपिकल ग्रासलँड होतं ते. सॉरी, टेम्परेट आपण बघितलेलं. आणि इथे ग्रेट प्लेन सुद्धा बघून घ्या. ग्रेट प्लेन्स काय असतं, ती कन्सेप्ट काय असते, इंटरियर लो लँड काय असतं, इथं पूर्ण कन्सेप्ट दिलेला आहे त्या बघा. ग्रेट प्लेन्स येतं कुठं ना, हा मिसोरोवाला जो रिजन आहे, एक सेकंड आपण वरचा मॅप बघूयात. हा जो रिजन आहे ना, इथं ग्रेट प्लेन्स येतात. जी मिसुरी रिव्हर आहे, मिसुरी आणि मिसिसिपी या दोन नद्या तिथं, एक आपलं जसं गंगा ब्रह्मपुत्राचं रिजन आहे तसं तिथं त्या अमेरिकेमध्ये प्लेन्स तयार करतात. आता ही बेरिंगची सामुद्रधुनी खूप महत्वाची, ती दोन महत्वाच्या देशांना सेपरेट करते. एक आहे रशिया आणि दुसरा आहे युएसए. आता अलास्का हा पहिल्यांदा रशियाकडे होता, पण नंतर त्यांनी ते विकलं, हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. आणि ही बेरिंगची सामुद्रधुनी रशिया आणि अलास्काच्या दरम्यान येते, आणि इथे बेरिंग सी सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. अजून एक महत्वाची फॅक्ट, इंटरनॅशनल डेट लाईन ही इथनं पास करते, हे पण लक्षात ठेवा. बाकी चुपची सी किंवा बिफोर्ड सी, गल्फ ऑफ अलास्का, त्याच्यानंतर सायबेरियन सी, हे तुम्ही नोट करू शकता. तर ब्रिस्टल बे सुद्धा आहे. देन हडसन बे बघूयात, जो आपण रिजन बघितला होता याचा.
इथे जर मॅप काढायचा झाला, असा नॉर्थ अमेरिकेचा जो मॅप होता, तर त्याच्यामध्ये जो आपण हा रिजन बघितला, तो हा हडसन बे वाला रिजन आहे. इथं कॅनडाचा रिजन बघितला, इथं युएसए आणि इथं मेक्सिकोचा आपण बघितलेला, आणि ह्या भागामध्ये आपण हे बघितलेलं. तर जी हडसन बे आहे तो हा रिजन वाला आहे, हडसन बे म्हणून. तर लक्षात ठेवा, हडसन बे कुठं, हे बघा, कॅनडा. कॅनडा तुम्हाला सगळीकडे दिसून येईल. पुढे बे म्हणजे काय, तर बे म्हणजे आखात असतं. मॅप ऑफ लॅब्राडॉर सी. आता लॅब्राडॉर सी सुद्धा बघा तुम्हाला कुठं दिसून येतं. हा जो मॅप दाखवला मी तुम्हाला हडसन बे वाला, तो हा जो वाला आहे तो रिजन दाखवता येते. लॅब्राडॉर सी सुद्धा तुम्हाला इकडे बघायला भेटेल. तर याचं सुद्धा लोकेशन एकदा प्रॉपर नोट करा. बाफिन आयसलँड बद्दल मी सांगितलेलं तुम्हाला अँथ्रोपॉलॉजी मध्ये, त्याचं काय महत्व आहे युपीएससी ला करायचे, किंवा मग आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जेव्हा होईल तेव्हा. गल्फ ऑफ मेक्सिको जो खालचा रिजन आहे आपला, हा पूर्ण गल्फ ऑफ मेक्सिको बघा, त्याचं लोकेशन सुद्धा लक्षात घ्या. आणि इथं मिसिसिपी रिव्हर मी तुम्हाला सांगितलेली. इकडे कॅरिबियन सी, कॅरिबियन आयसलँड, इकडं क्युबा आहे, इकडं फ्लोरिडा आहे. सेंट पीटर्सबर्ग तुम्ही भरपूर वेळा ऐकलं असेल तर ते सुद्धा आहे. इकडं युकांटन पेनन्सुला आहे. टेक्सास जर बघायचं असेल कोणाला तर हे तर टेक्सास बघून घ्या. या गोष्टी नोट करत चला. आता कॅरिबियन सी बघून घेऊयात आपण. कॅरिबियन सी मध्ये काही महत्वाचे देश आहेत. पहिला तर क्युबा आहे, त्याच्यानंतर बहामस. बहामस आपण बघितलं की याच्यातनं ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पास होतं. देन कॅरिबियन सी बघून घ्या की त्याचं लोकेशन कुठं आहे. जे साऊथ अमेरिका आहे त्याच्या एक्झॅक्ट वरती उत्तर दिशेला कॅरिबियन सी आपल्याला बघायला भेटतो. ते छोटे छोटे देश जसे की जमैका बघितलं, हायती बघितलं, त्याच्यानंतर डॉमिनिकन रिपब्लिक बघितलं, कायमन आयसलँड. हे ऍक्च्युली युपीएससीला प्रश्न विचारलेला, कायमन आयसलँडचं लोकेशन कुठे आहे. आय थिंक सीडीएस ला विचारलेला, तर त्या हिशोबाने लक्षात ठेवा. इकडं पनामा पेपर्स म्हणून तुम्ही कधी ऐकलं असेल, युपीएससीचं जे प्रिपरेशन करतं, पनामा पेपर्स म्हणून एक कन्सेप्ट राहते. आणि आय थिंक या सीडीएस 2023 ला प्रश्न आलेला पनामा पेपर्स वरती. तर ते पनामा हा देश इथं आहे. टॅक्स हेवन कंट्रीज तुम्हाला बघायला भेटतील इकडं. युकन टेरिटरीचं लोकेशन बघा, मी तुम्हाला गल्फ ऑफ अलास्का सांगितलेलं, म्हणजे हा अलास्काचा रिजन सांगितलेला. इकडे युकन टेरिटरी आहे, हे अलास्का आहे. इकडे गल्फ ऑफ अलास्का, केनाई पेनन्सुला, बेरिंग सी आहे, अलास्का पेनन्सुला आहे. त्या गोष्टी नोट करत चला. आता महत्वाच्या नद्या बघूयात. तर नद्यामध्ये दोन सगळ्यात महत्वाच्या नद्या जर झालं तर मिसिसिपी झालं आणि एक मिसोरी रिव्हर. मिसिसिपी आणि मिसोरी. त्याच्यानंतर इकडे युकॉन नावाची नदी आहे, ती कुठे येते, अलास्काच्या रिजन मध्ये. त्याच्यानंतर मॅकेन्झी नावाची नदी, ती जर म्हटली तर ती कॅनडाच्या भागामध्ये येतं. इकडं फ्रेझर आणि कोलंबिया या दोन नद्या ह्या येतात आपल्या रॉकीज माउंटेन मध्ये. इकडं कोलोराडो नदी येते. तर कोलोराडो नदीचं एक फॅक्ट असं आहे ना, ती ग्रँड कॅनियन फॉर्म करते. ग्रँड कॅनियन म्हणजे काय, आपण जो आपला चॅप्टर आहे जॉग्रफी मधला भूरूप आहे, तर त्याच्यामध्ये बघतो कॅनियन म्हणजे ती एक अशी घडी तयार करते. तर ती घडी बघायला भेटते कोलोराडो, आणि खूप सुंदर दृश्य आहे. मी तर पर्सनली गेलो नाही, युट्यूब वरतीच बघितलं, पण असं म्हणतात की खूप छान आहे, जाऊयात कधीतरी. चर्चिल रिव्हर सुद्धा आहे, ती सुद्धा बघून घ्या एकदा. इकडं रिओ ग्रँडे रिव्हर आहे, ब्रेजस आहे. आणि हा, हे सुपिरियर लेक, हे खूप फेवरेट टॉपिक आहे राज्यसेवेचा, आणि प्रत्येक एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन असतो जवळपास. तर याची लीक ट्रिक काय, होम्स. होम्स हा निमोनिक लक्षात ठेवा, त्याच्यावरनं नाव लक्षात ठेवा. होम्स एच पासनं श्रोन येतं. त्याच्यानंतर ओ पासनं तुम्हाला ओंटारिओ दिसेल. त्याच्यानंतर यम पासनं तुम्हाला मिशिगन लेक भेटेल. ई पासनं तुमचं इरी भेटेल, आणि एस पासनं लेक सुपिरियर भेटेल. तर त्याच्यातलं जे मिशिगन लेक आहे ते इथं आपल्याला बघायला भेटतं. ते मिशिगन लेक संपूर्णपणे युएसए मध्ये आहे. बाकीचे जे चार लेक आहेत, जे चार सरोवर आहेत, ते कॅनडा आणि युएसएच्या मधात येतात. फक्त जे लेक मिशिगन आहे ते संपूर्णपणे आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटतं, युएसए मध्ये. एवढी एक फॅक्ट लक्षात ठेवा. बेरिंग स्ट्रेट आपण बघितली आत्ताच. हा, इकडं दावी स्ट्रेट आहे, जी ग्रीनलँड मी सांगितलं तुम्हाला डेन्मार्कच्या ताब्यात आहे, आणि इकडे कॅनडाचा रिजन बॅफिन बे, त्याच्यामध्ये डावी स्ट्रेट येते. लोकेशन लक्षात ठेवा. डावीसची समुद्रधुनी कुठं म्हटलं तर लक्षात यायला पाहिजे. बाफिन बे बघा, डावी स्ट्रेट बघा. इकडं फॉक्से बेसिन, हडसन बे आपण बघितलं. त्याच्यानंतर हुन्स स्ट्रेट म्हणूनही, आणि इथं लॅब्राडॉर सी.
इकडं एक पिकरिंग पॅसेज म्हणून आहे, विचारणार नाही आयोग सरासरी, पण लक्षात ठेवा की इथं ऑइस्टर साठी फेमस आहे. आणि ऑइस्टर काय येतात, फिल्टर फिडर म्हणतात त्याला ऑइस्टरला. UPSC ला प्रश्न आलेला आहे, इकडे नाही विचारणार. बाकी कास्केड रेंज काय आहे ते इथं वाचून घेऊ शकता, बघू शकता. लेस पॉसिबिलिटी की MPSC आयोग विचारेल, पण कास्केड रेंज मध्ये सगळ्यात जास्त व्होल्कॅनो तुम्हाला बघायला भेटतात. आणि कास्केड रेंज ही रॉकीज पर्वत जी माला आहे आपली त्याच्यामध्ये भेटते, बघायला भेटते. आणि याच्यामध्ये तुम्हाला माउंट सेंट हेलेन्स, त्याच्यानंतर थ्री फिंगर्ड जॅक, माउंट वॉशिंग्टन, साऊथ सिस्टर, ब्रोकन टॉप, माउंट बेकर, माउंट रेनियर, माउंट हुड, हे असे व्होल्कॅनिक जे आपल्या माउंटेन रेंजेस आहेत सगळ्या इथं बघायला भेटतात. कास्केड रेंजचे एक्झॅक्टली लोकेशन जर बघायचं झालं तर ते तुम्हाला मी सांगितलं रॉकीज माउंटेन मध्ये बघायला भेटेल. हा, 5 सगळ्यात डेंजरस व्होल्कॅनो USA मधले कोणते तर बघा. एक किलुआ म्हणून आहे हवाईचं, जे की करंटली इरप्टिंग आहे, म्हणजे सध्या तिथं अशी धगधगती आग आहे, बघायला भेटेल तुम्हाला. माउंट सेंट हेलेन्स म्हणून आहे. इकडं अंगुस्टिन व्होल्कॅनो आहे, अलास्का मध्ये आहे ते. माउंट बेकर आहे आणि थ्री सिस्टर म्हणून येतो, बघू शकता. हा, रिव्हर मिसिसिपी जी आहे ती सेकंड लार्जेस्ट रिव्हर आहे USA मधली. मी तुम्हाला सांगितलं मिसिसिपी आणि मिसोरी दोन महत्वाच्या नद्या. तर मिसिसिपी रिव्हर ही USA अमेरिकेमधली सेकंड लार्जेस्ट रिव्हर आहे, नदी आहे. आणि ती मेक्सिको ची जी गल्फ आहे त्याच्यामध्ये जाऊन मिळते. पुढे मेजर रिव्हर बेसिन जर बघायचं झालं तर इथं मिसोरी रिव्हर बेसिन आहे, मिसिसिपी आहे, त्याच्यानंतर आर्कान्सास व्हाईट रिव्हर बेसिन आहे, रेड रिव्हर बेसिन आहे, लोअर मिसिसिपी आणि होइओ रिव्हर बेसिन आपल्याला बघायला भेटतं. आता बेसिन काय कन्सेप्ट आहे मी तुम्हाला सांगितलं, जिथं की म्हणजे गाळ साचतो आणि म्हणून शेतीसाठी उपयोगी जमीन असते. हे महत्वाचं नाही. इंडस्ट्रियल लोकेशन नका करू. इंडस्ट्रियल लोकेशन हा UPSC मेन्सला टॉपिक आहे. जेव्हा डिस्क्रिप्टिव्हची तुम्ही तयारी करसाल तर GS1 मध्ये तुम्हाला geography मध्ये हे इंडस्ट्रियल लोकेशनचा एक प्रश्न 100% येतो UPSC ला. तर तिथे करायचं, इथे नाही करायचं. का करू नका ह्या गोष्टी. हा, मी तुम्हाला ग्रँड कॉनियन सांगितलेलं, म्हणजे आपली जी नदीची भूरूप आपण जेव्हा बघतो तर इरोजनल आहे ते, म्हणजे इरोजन करत चालते ती पर्वतांचं. आणि इथं ग्रँड कॅनियन तुम्हाला बघायला भेटत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला लेक मिड आणि लेक पोवल सुद्धा बघायला भेटतं. ग्रँड कॉनियनचा पूर्ण कलरफुल मॅप आहे, बघून घ्या. नॉट सो इम्पॉर्टंट, फक्त लक्षात ठेवा कुठे आहे. हा, हा, अजून एक कोलोराडो रिव्हर आहे ना, ही राज्यसेवामध्ये विचारलेला प्रश्न आहे, PYQ आहे, तर त्याच्यामुळे व्यवस्थित करायचं. फेमस ग्रँड कॅनियन रिव्हर कोलोराडो वरती येतो, हे बघा, हे असं दिसतं ते. आणि जी आपली नदी आहे कोलोरॅडो, ती जी आपले गल्फ ऑफ कॅलिफोर्नियाचा आखात त्याला जाऊन मिळते. हा, जी हडसनची नदी आहे आपली, ती पासेस थ्रू न्यूयॉर्क सिटी. म्हणजे जर विचारलं युरोप मधल्या नद्या विचारलेल्या ऍक्च्युली त्यांनी, पॅरिस मधनं कोणती नदी वाहते तर सैनी नदी वाहते, वगैरे वगैरे. लंडन मधनं जर बघितलं तर थेम्स आहे. तर तशीच जर न्यूयॉर्क मधनं बघितलं तर हडसन नावाची जी नदी आहे ती न्यूयॉर्क सिटी मधनं जाते. इकडे जमैका बे बघायला भेटेल, रॅरेट अँड रिव्हर सुद्धा आहे, नोट करत चाला. बाकी हे CPTP हे इंटरनॅशनल रिलेशनचे भाग 25 ला करायचे, दाबता नका करू. G7 मध्ये कोणकोणते देश हे करू शकता तुम्ही. याची ट्रिक आहे GF ज्यूस, म्हणजे आपल्या गर्लफ्रेंड सोबत ज्यूस प्यायला चाललोय आपण. याच्यामध्ये लक्षात ठेवा, G पासून जर्मनी, फ्रान्स, जपान, USA, I पासनं इटली, C पासनं कॅनडा आणि E पासनं इंग्लंड येतं. तर इथं UK ने घेतलंय मी, इंग्लंड घेतलंय स्पेसिफिकली, लक्षात ठेवा. ते एक्झॅक्ट जर बघितलं तर ते UK येतं, पण ती ट्रिक बनत नव्हती म्हणून मी इथे इंग्लंड घेतलंय. GF ज्यूस लक्षात ठेवा. आणि G20चं जर झालं तर ते आहे गुरुजी सीता अब SSC में फसी फसी. तर हा प्रश्न कंबाईन मेन्स ला विचारलेला, आणि ही या ट्रिकचा व्हिडिओ मी कंबाईन मेन्स व्हायच्या अगोदर टाकलेला माझ्या चॅनलवरती. तर ट्रिक लक्षात घेऊ आपण, कोणते 20 देश आहे ते G20 मध्ये. आता त्यांनी आफ्रिकन युनियन सुद्धा ऍड केले, तर ते पण लक्षात ठेवा. तर हे G7 आहे, G8 रशिया सुद्धा आहे, आणि बाकीचे जर बघितले तर ब्राझील आहे, साऊथ कोरिया आहे, मेक्सिको आहे, चीन आहे, इंडोनेशिया आहे, सौदी अरेबिया आहे, ऑस्ट्रेलिया आहे, इंडिया आहे आणि साऊथ आफ्रिका. तर ही त्याची ट्रिक आहे. तुम्हाला प्रत्येक एका एका वर्ड पासून देशाचं नाव सापडेल, तर त्या हिशोबाने लक्षात ठेवा. 7 कंट्री आहे सेंट्रल अमेरिकामध्ये, तर आपण बघायचं त्या कोणत्या आहेत. तर गोटमाला आहे, गोटमालाचं लोकेशन बघून घ्या, इथं गोटमाला भेटेल.
बेलीज नावाचं कंट्री आहे, हे तर बेलीज आहे. होंडुरस, सेंट्रल अमेरिका हे एक वेगळं पडतं, म्हणजे नॉर्थ अमेरिका, सेंट्रल अमेरिका आणि खाली साऊथ अमेरिका. तर बेलीज आपण बघितलं, होंडुरस आपण बघितलं. होंडुरस हे येत आहे. एल सॅल्वाडोर, एल सॅल्वाडोर हे येत आहे. यांनी क्रिप्टोकरन्सीला अधिकृत मान्यता दिली होती या देशाने, अल सॅल्वाडोरने. त्याच्यानंतर निकारागुआ, निकारागुआ हे तुम्हाला बघायला भेटेल. कोस्टारिको, कोस्टारिको हे इथं बघायला भेटेल. आणि पनामा, पनामा हे इथं बघायला भेटेल. तर म्हणजे तुम्ही जर बघितलं असं कोणता देश आहे जो अं, उत्तर अमेरिका आणि साऊथ अमेरिकाला कनेक्ट करतो म्हटलं तर ते पनामा येईल एक्झॅक्टली, जर विचारायचं झालं तर. हा, जे तुम्ही वाचता याच्यामध्ये की जॉग्रफीमध्ये की USA मध्ये येल्लोस्टोन पार्क मध्ये गीझर आहे, तर ते गीझर बघा, हे आहे ते गीझर येल्लोस्टोन पार्क मध्ये. ती जी केप कॅनावरल आहे फ्लोरिडामध्ये, USA मध्ये, तिथनं नासाचे मॅक्झिमम जे स्पेस आहे, ते तिथून स्पेस मिशन तिथून ते हे करतात, कॅरी आउट करतात. बाकी बर्मुडा ट्रायंगल सगळ्यांनी ऐकलं असेल की समुद्रात असं ठिकाण आहे जिथं जहाज बुडतं, तर ते हे बर्मुडा ट्रायंगलचा रिजन. फ्लोरिडा, बर्मुडा आणि पोर्टोरिकोच्या मदत येतं ते. हे UPSC PYQ आहे, उत्तर अमेरिकेवरती विचारलेले. तेवढे जास्त PYQ याचे नाही, राज्यसेवेचे नाही, म्हणून इथे UPSC चे घेतले. तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा, खाली उत्तर दिलेले आहे. हा, एडवार्ड प्लाटू एक लक्षात ठेवा. प्लाटू म्हणजे पठार, एडवार्डचं पठार कुठं येतं तर उत्तर अमेरिकामध्ये येतं. हा, वाळवंट बघून घेऊयात एकदा. मोजावे डिझर्ट जे आहे उत्तर अमेरिकेमधलं, ते सगळ्यात हॉटेस्ट आहे US आणि नॉर्थ अमेरिका मधलं. मोजावे डिझर्ट, इथं सोनोरॉन डिझर्टचं लोकेशन लक्षात घ्या. आणि चुहोन डिझर्ट म्हणून आहे, ते पण लक्षात ठेवा. ग्रेट बेसिन डिझर्ट, महत्वाचे डिझर्ट वाळवंट लक्षात घ्या. हा, ही स्नेक रिव्हर आहे, म्हणजे सापाची रिव्हर आहे इथं, स्नेक रिव्हर. आणि येल्लो स्टोन नॅशनल पार्क सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं, ते लक्षात घ्या. हा, महत्वाच्या नद्या दिल्या ही स्नेक रिव्हर ऍक्च्युली, बघून घ्या. नायजरा फॉल, नायजरा फॉल आपण जर बघितलं तर नायजरा रिव्हर मुळे हा बनतो, आणि हा लेक इरी आणि लेक ऑन्टारियो मध्ये हा ड्रेन होतो. आणि बाकी काही जास्त एवढं इम्पॉर्टंट नाही याच्यामध्ये, एवढं लक्षात ठेवा. हा, कॅनडा आणि USA च्या बाउंड्रीवरती आहे हे, एवढं लक्षात ठेवा. नायजरा वॉटरफॉल, नायजरा वॉटरफॉल कुठं म्हटलं तर लोकेशन लक्षात घ्यायचं, सगळ्यात पहिले तो उत्तर अमेरिका, मग USA आणि कॅनडाच्या बाउंड्रीवरती लक्षात ठेवा. लेक इरी वगैरे जर लक्षात ठेवता आलं तर खूपच भारी. बाकी इथं मी त्याचं लोकेशन प्रॉपर दिलंय. अजून एक आहे हुओस फॉल म्हणून आहे धबधबा, तर तो पण लक्षात घ्या. कुठं आहे म्हटलं तर याच्यामध्ये येल्लो स्टोन फॉल सुद्धा आहे, येसोमाइट फॉल सुद्धा आहे उत्तर अमेरिकेमध्ये. आणि जे पॅसिफिक रिंग ऑफ फायर मी तुम्हाला लोकेशन दाखवलेलं, ऑस्ट्रेलियाच्या याच्यामध्ये हा मॅप काढून दाखवलेला, तर ती संपूर्ण अशा रिजन मधनं जाते. बघा काय काय कव्हर करते, ऑस्ट्रेलियाचा भाग कव्हर करते ते, बरोबर. इकडे मी साऊथ ईस्ट एशिया सांगितलेलं तुम्हाला, जापान वगैरे, फिलिपाईन्स, इंडोनेशिया वगैरे. त्याच्यानंतर तुम्ही इकडे नॉर्थ अमेरिका, रशियाचा काही भाग, त्याच्यानंतर तुम्ही इकडे अलास्काचा रिजन आला, हे पूर्ण रॉकीज माउंटेन आलं. रॉकीज माउंटेन नंतर सेंट्रल अमेरिका, आणि खाली इकडे अंडेज माउंटेन आलं आपलं साऊथ अमेरिका मधलं. तर हा खूप मोठा रिजन आहे, तर याला अग्निकंकण म्हणतात मराठीमध्ये. हा, तर हे लेक आहे, त्याचं लोकेशन नॉर्थ टू साऊथ बघून घ्या. ग्रेट बियर लेक आहे, कॅनडा मधले महत्वाचे, कॅनडाची राजधानी ओटावा. आणि कॅनडा मधले महत्वाचे लेक, ग्रेट बियर लेक आहे, ग्रेट स्लेव्ह लेक आहे, रेनडियर आहे, लेक विनिपिग. लेक विनिपिग आत्ता आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं, ऑस्ट्रेलियाची मॅपिंग करताना लेक विनिपिग बघितलं, UPSC ला हा प्रश्न विचारलेला. आणि चर्चिल फॉल सुद्धा इथं तुम्हाला बघायला भेटेल कॅनडामध्ये. हा, मेक्सिकोचे जॉग्राफिकल फीचर्स काय आहेत, इकडं तुम्हाला सगळ्यात पहिले गल्फ ऑफ कॅलिफोर्निया भेटल, सियरा माद्रे ऑक्सिडेंटल भेटल, मेक्सिकन प्लाटो आहे, सियरा माद्रे ओरिएंटल परत आहे, इकडे हे परत आहे, युकांटन पेनिन्सुला बघायला आपल्याला भेटतो मेक्सिकन मध्ये. आणि व्होल्कॅनो पोपा काटेपल, काटेपटल, खूप अवघड नाव आहे, लक्षात ठेवता आलं तर ठेवा. आपल्याला माउंट कोटापक्षी लक्षात ठेवायचं आहे, इक्वेडर मध्ये सगळ्यात हायेस्ट माउंटेन व्होल्कॅनो आहे.
हा, महत्वाचे बेट बघून घेऊयात. द बहामास आहे, क्युबा आहे, केमन आयलँड, जमायका, हायती आणि पोर्टोरिको. हे आपण मागं सुद्धा बघितले. पनामा कॅनल लक्षात ठेवा. पनामा कॅनल, कॅनल इन द सेन्स की काय, की एक वाट बनवली यांनी जायला. तर पनामा कॅनल कशा कशाला कनेक्ट करतो आपण जर म्हणलं तर वरती काय येतं आपलं, अटलांटिक ओशन येईल, बरोबर. आणि खाली काय येईल आपला, पॅसिफिक येईल, बरोबर. हा बघा, कनेक्ट अटलांटिक ओशन आणि पॅसिफिक ओशनला कनेक्ट करतात पनामा कॅनल. हे बघा, इकडे कॅरिबियन सी आणि पॅसिफिक ओशन सुद्धा म्हणू शकतात. पुढे, हा, ही पनामाच्या खाली जर तुम्ही आले तर इथं तुम्हाला डेरिंग गॅप बघायला भेटतो, गल्फ ऑफ ओराबा आहे, गल्फ ऑफ पनामा आणि गल्फ ऑफ डॅरेन सुद्धा आहे. हे फर्नास क्रीक वगैरे हॉटेस्ट रिजन इन नॉर्थ अमेरिका लक्षात ठेवता आलं तर ठेवा, नाही तर नो नीड. आर्टिक सर्कल, जसं आपण 23, 23.5 नॉर्थ साऊथ बघतो, 66.5 वरती नॉर्थ आणि साऊथ सुद्धा बघतो. त्याच्या आर्टिक सर्कल आहे, त्याच्यामध्ये काही कार आहेत. त्याच्यात फिन्स कार नावाचे मी एक निमॉनिक बनवलेलं, आणि हे जवळपास 8 देश त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा फक्त की अमेरिका, कॅनडा, रशिया हे 3 महत्वाचे देश आहे. स्वीडन आहे, डेन्मार्क आहे, नॉर्वे आहे, आइसलँड आहे आणि फिनलंड आहे. इथं ट्रिक बनवून दिली आहे, पाठ करा. आणि इथं आपली नॉर्थ अमेरिकेची मॅपिंग सुद्धा संपली. जे अपडेट असेल, एखादा क्वेश्चन वगैरे किंवा काही जर वाटलं मला तर मी तुम्हाला चॅनलवरती कळवतो.